महिलांच्या आरोग्याबाबत मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं। पाळीच्या दिवसात योग्य सॅनिटरी पॅडचा योग्य वापर न केल्यास विविध आणि गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे योग्य पॅडची निवड, वेळोवेळी बदल आणि स्वच्छतेचे नियम पाळणं गरजेचं आहे। चला तर जाणून घेऊ योग्य सॅनिटरी पॅड न वापरल्यास नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच योग्य सॅनिटरी पॅड नेमका कोणता। योग्य सॅनिटरी पॅडचा योग्य वापर केल्यास केवळ आरामदायी अनुभवच मिळत नाही, तर संसर्ग, त्वचेची खाज, जळजळ आणि दुर्गंधी यासारख्या समस्यांपासूनही संरक्षण मिळतं। अनेक महिला दीर्घकाळ एकाच पॅडचा वापर करणे किंवा चुकीच्या प्रकारचे पॅड निवडणे यामुळे अनेक वेळा त्रास सहन करतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅड नियमितपणे बदलणे। तज्ज्ञांच्या मते प्रत्येक 4 ते 6 तासांनी पॅड बदलणं आवश्यक आहे। खूप वेळ एकच पॅड वापरल्याने बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो। तसेच त्वचेवर लालसरपणा, जळजळ आणि खाज निर्माण होण्याची शक्यता असते। वेळेवर पॅड बदलल्याने त्वचा सुरक्षित राहते आणि दुर्गंधीची समस्या टाळता येते। त्याचबरोबर पॅड खरेदी करताना त्यातील मटेरियलकडे विशेष लक्ष द्या। कॉटन पासून बनवलेले आणि हवा खेळती राहतील असे पॅड त्वचेसाठी अधिक सुरक्षित असतात। स्वस्त किंवा रसायनयुक्त पॅड त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात। त्यामुळे नेहमी दर्जेदार आणि त्वचेला अनुकूल पॅडची निवड करावी। दिवस आणि रात्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅड वापरणं महत्त्वाचं आहे। दिवसा हलके आणि पातळ आरामदायी पॅड वापरावेत, तर रात्री लांब आणि जाड पॅड अधिक सुरक्षितता देतात। यामुळे रक्तस्राव बाहेर येण्याचा धोका कमी होतो। त्याचबरोबर पॅड बदलताना हात स्वच्छ धुणे, वापरलेले पॅड व्यवस्थित पिशवीत बांधून टाकणे आणि परिसरात स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचं आहे। जर योग्य काळजी घेतल्यानंतरही सतत खाज, जळजळ किंवा असामान्य दुर्गंधी जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्या। हे एखाद्या संसर्गाचं किंवा एखाद्या गंभीर आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं। तर मंडळी, याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा। धन्यवाद।